हॅलो स्टुडंट्स. बघा, वर्क फ्रॉम होम होतं, तर आज मी पहिल्यांदाच व्हिडिओ लेक्चर आपल्या युनिक अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून घेत आहे. आणि जो अल्कोहोलचा पार्ट यातला बराचसा मेजर महत्त्वाचा पार्ट घेतलेला आहे, तो पुन्हा पुन्हा तुम्ही वाचा, म्हणजे ते व्हिडिओज बघा, पॉज करा, स्क्रीनशॉट घ्या, थोडे नोट्स बनवा. मग माझ्याकडचे पण नोट्स काही टाकलेत किंवा काही अजून आज मी व्हॉट्सअपवर टाकतो. आणि प्रिपरेशन ऑफ फिनॉल हा पार्ट आत्ता आपण बघूया. बघा किती इंटरेस्टिंग आहे. फिनॉल ॲज वी नो. ओके, हॅलो. येस, प्रिपरेशन ऑफ फिनॉल functional group, OH group when attached to aromatic carbon directly, that we have considered. पुन्हा मी सांगितलं की हायड्रॉक्सी ग्रुप, OH ग्रुप डायरेक्टली अटॅच टू ॲरोमॅटिक कार्बन असेल तर फिनॉल. OH ग्रुप ॲलिफॅटिक किंवा ॲलिसायक्लिक कार्बनला जर डायरेक्टली अटॅच असेल देन इट इज अल्कोहोल. तर प्रिपरेशन ऑफ फिनॉलमध्ये टू स्टार्ट विथ using chlorobenzene, अशी जरा टू मेथड्स ॲक्च्युली, पण क्लोरोबेन्झिनचे एक महत्त्वाची एकदम इंटरेस्टिंग मेथड आहे. बघा, नॉर्मली बुकमध्ये काय असतं किंवा नोट्समध्ये काय असतं एक मार्कासाठी लिहिताना वगैरे, ते पहिला पटकन सांगतो. की जसं बघा, फिनॉल म्हणजे फिनॉलचे प्रिपरेशन युझिंग अरोमॅटिक रिंग, अल्टरनेट डबल सिंगल दाखवत नाही मी, रेझोनन्स हायब्रिड अरोमॅटिक रिंग युझिंग क्लोरोबेन्झिन. आणि क्लोरोबेन्झिन असतं आणि मग काय असतं बरं, इट इज रिॲक्टेड विथ NaOH. आणि NaOH इथे लिहिताना फ्यूज असं लिहिलेलं असतं. फ्यूज म्हणजे मोल्टन, याचा अर्थच ॲब्सेन्स ऑफ मॉइश्चर. कुठं बघितलं होतं आपण, ड्राय म्हणायचं आपण, फ्यूज्ड सॉलिड आहे ना, आणि ते फ्यूज केलं की मग त्यातलं मॉइश्चर निघून जाणार. कारण का NaOH इज ॲक्च्युअली hygroscopic, has very high attraction for water, तर ते ठीक आहे म्हणून फ्यूज. पण नॉर्मली जे बुक किंवा नोट्समध्ये असतात तर ते त्या अँगलने एकदा फास्ट सांगतो आणि मग त्याचे बारकावे बघूया आपण. फ्यूज्ड NaOH आणि मग डायरेक्ट इकडं असं लिहिलेलं असतं ONA नाही का, आणि मग इथं लिहिलेलं असतं HCl असं लिहितात. ओके, किंवा कधी असं पण लिहिलेलं असतं की असं लिहितात, ठीक आहे. आणि कधी इथं काय करतात, वन मोर NaOH इज यूज. मग इथं कोएफिशियंट पूर्ण लिहिता मी इथं रिपीट करतो, म्हणजे HCl, कारण लार्ज अमाऊंट ऑफ NaOH आहे म्हटल्यानंतर HCl प्रोड्यूस झाल्या न्यूट्रलाइज होणार. दॅट सेकंड NaOH अँड HCl दे विल रिॲक्ट, आणि त्यामुळे मग इकडं HCl न लिहिता वन मोर NaOH, म्हणजे इथं टू लिहायचं असतं, मी खाली लिहिलं, आणि त्यामुळं लिहिताना NaCl H2 असं लिहितात. आणि मग पुढं काय करतात, हा इफ इट वेअर हायड्रोजन इट वुड बी फिनॉल. ॲसिडिक हायड्रोजन इज रिमूव्ड, फिनॉक्साईड हा सोडियम फिनॉक्साईड. म्हणजे जे काही नीट CET वगैरे म्हणतो आपण, तो म्हणजे काय, कारण काय, कसा अभ्यास, नेहमीच्याच गोष्टी कशा व्यवस्थित शिकायच्या, किंवा झालेल्याच गोष्टी फक्त सांगितलं की अरे ते मला माहिती आहे, पण सांगितलंच नाही तर कसा फरक पडतो बघा, असं लिहितात. आणि मग याचं फर्दर ॲसिडिफिकेशन करतात. कारण का आपलं वी वॉन्ट टू अचीव, वी वॉन्ट टू प्रोड्यूस, म्हणजे O- अँड Na+, आणि मग ॲसिडिफाईड विथ म्हणतात, म्हणजे HCl डायल्यूट. नाव दिस इज द सेकंड स्टेप, म्हणजे हे 2 स्टेप प्रोसेस आहे. कारण इन द फर्स्ट स्टेप लार्ज अमाऊंट ऑफ NaOH इज रिक्वायर्ड. ते इथं वापरताना फ्यूज्ड फॉर्ममध्ये वापरलं आहे.
सोल्युशन नाही आहे, डायल्यूट नाही, कॉन्सन्ट्रेटेड नाही, फ्युज्ड मोल्टन NaOH. ओके. आणि मग डायल्यूट म्हणतात म्हणजे ॲक्च्युअली त्या मिक्सरमध्ये जे काही आणखी अनरिॲक्टेड NaOH आहेत दे विल फर्स्ट गेट न्यूट्रलाइज्ड आणि एक्स्ट्राचे जे HCl आहेत डायल्यूट फॉर्ममध्ये फ्री H+ आयन्स अँड Cl- आयन्स आणि मग फिनॉक्साइड आयन हा फिनॉल वीक ॲसिड आहे. याचा अर्थ काय होतो? फिनॉल इज अ वीक ॲसिड. याचा अर्थ काय होतो की फिनॉक्साइड आयन म्हणजे O मायनस फिनॉक्साइड आयन प्रोटीन 2 लोन पेअर्स ते लिहित नाही आता आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर फ्री H+ आयन्स आले तर तो फिनॉलमध्ये कन्वर्ट होणार. का नाही कन्वर्ट होणार? फिनॉल इज अ वीक ॲसिड. वॉट एव्हर इज डिझॉल्व्ड इन वॉटर आउट ऑफ दॅट म्हणजे फार मोठा फरक आहे तो, पण साध्या भाषेमध्ये आपण बोलूया समजण्यासाठी. म्हणजे 10,000 डिझॉल्ड असतील डिझॉल्ड फॉर्ममध्ये अनडिसोसिएटेड फिनॉल पाण्यामध्ये. एक्झॅक्ट आकडा काढता येईल बरं का, फक्त तुम्हाला अंदाज येण्यासाठी. तर 2-4 फक्त O- आणि H+ असं देणार. असं मोठ्या प्रमाणात वीक ॲसिड आहे फिनॉल. आता मी लिहिताना असं लिहिलं, याचा अर्थ फिनॉक्साइड आयन असेल जो इथं तयार झाला आहे आणि डायल्यूट HCl म्हणजे फ्री H+ आयन्स लार्ज अमाऊंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर त्याचा केच्या हिशोबाने इक्विलिब्रियम कॉन्स्टंट Ka एवढा छोटा आहे 10⁻⁹ वगैरे असेल. ओके. एक्झॅक्ट काय तुम्ही काढा नंतर सांगा मला. तर वी गेट फिनॉल. तर फिनॉल डायल्यूट HCl म्हणजे नेमकं असं लिहितो आणि ॲक्च्युली पुस्तकात मी म्हणाल होतं डायरेक्ट ही रिॲक्शन लिहिलेली असते असं आणि डायरेक्ट मग देन इट इज ॲसिडिफाईड विथ डायल्यूट HCl टू गिव्ह फिनॉल असं म्हणतात आणि अशी रिॲक्शन असते. बघा फिनॉल प्लस NaCl असं नॉर्मली असतं. आणि मग आपल्याला काय वाटतं की आणि मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री त्या रिॲक्शन्स मग त्या पाठ करायच्या असतात वगैरे वगैरे. म्हणजे बेसिक नाही समजून घेतलं तर कसं होणार? तर बेसिकली आणि झालेलं असतं बेसिक म्हणून नवीन असेल तर शिकणार, पण वी हॅव ऑलरेडी कवर्ड. तर बघा हे क्लोरोबेन्झीन आणि फ्यूज्ड NaOH वापरलं पहिली स्टेप आणि आम्हाला हा मिळाला. काय कुठली रिॲक्शन झाली असेल नाही का? काय समजतं का? कुठली रिॲक्शन झाली असेल? बघा मी वेगळ्या कलरमध्ये लिहितो आता. हे असं लिहितात म्हणून झाली. तर तुम्हाला आठवतं का ही बेसिकली क्लोरोबेन्झीन अँड OH- आयन फ्रॉम NaOH. OH- आयन फ्रॉम NaOH. हे काय आहे? अरे बाबा दिस इज SN2 रिॲक्शन. ॲरोमॅटिक कंपाऊंडचं क्लोरोबेन्झीनचं स्पेशली आपल्या पहिल्या टॉपिकमध्ये ऑर्गॅनिकच्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ज वी हॅव स्टडीड दॅट. व्हॉट वी हॅव स्टडीड? हे ॲरोमॅटिक स्पेशली एक्झाम्पल म्हणून घेतलं होतं आपण क्लोरोबेन्झीन. त्याचे SN रिॲक्शन्स डिफिकल्ट आहेत. असं नाही म्हटलं होतं की इट इज नॉट पॉसिबल. एक्झाम्पल क्लोरोबेन्झीन घेतलं होतं. क्लोरोबेन्झीन SN रिॲक्शन्स म्हणजे त्यामध्ये SN1 इज नॉट पॉसिबल. तो एक पॉईंट त्यात शिकलो आपण मागचा टॉपिक जाऊन पुन्हा रिवाईज करा त्यानिमित्ताने. आणि SN2 इज पॉसिबल बट अंडर SN2 इज पॉसिबल व्हेरी डिफिकल्ट बट इट इज पॉसिबल. काय वर्ड वापरला होता? ड्रास्टिक कंडिशन्स. म्हणजे काय? व्हेरी हाय टेम्परेचर. सिम्बॉल सोयीसाठी मी हिटिंग लिहितो. व्हेरी हाय टेम्परेचर, व्हेरी हाय प्रेशर अँड फ्यूज्ड NaOH. मग या कंडिशनमध्ये जसं आपलं अल्काइल हायलाइट प्लस ॲक्वस NaOH व्हायचं OH- SN2 रिॲक्शन. ओके. इथाइल ब्रोमाइड प्लस NaOH ॲक्वस तिथं पण बॉईल करायला लागायचं. पण SN2 रिॲक्शन कुठल्या केसमध्ये SN1 OH- स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल. ॲरोमॅटिक कार्बन क्लोरीन बॉन्ड असेल तर डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट नॉट पॉसिबल असं म्हणलेलं नाही आहे. मागे जाऊन बघा. आणि मग इथं बघा की व्हेरी हाय टेम्परेचर, व्हेरी हाय प्रेशर
अँड फ्यूज एन ओ एच, त्यामुळे ओ एच मायनस आयन SN2 प्रमाणे इथं येणार. आणि त्यामुळे ॲक्च्युली इथं ओ एच मायनस आयन येतो बघा, म्हणजे लिहिताना आपण जरूर असं लिहू फ्युचरमध्ये. आणि त्यामुळं हे इथं लिहिलं आहे हे चुकीचं नाही, आपण डायरेक्टली असंच लिहायचं. आणि मग ट्रिकी क्वेश्चन काही आला नीट CET JEE समजत नाही त्याचे हे कारण आहे. तर अल्टिमेटली हे असंच असलं तरी शिकायचं नाही असं मी मुद्दा म्हणून तशी सुरुवात केली आणि आता त्यामध्येच परत चेंज करतो. काळजीपूर्वक बघा, पुन्हा पुन्हा ऐका, पॉज करा, लिहून घ्या. तर म्हणजे त्या मोमेंटला काय झालं म्हणजे पुढं अल्टिमेटली इथंच येणार आहे आपण नाही का. हे आता वीक ॲसिड फिनॉक्साइड आयन ते सांगत होतो बघा. आणि मग त्या मोमेंटला काय झालं OH मायनस फ्रॉम NaOH ड्रास्टिक कंडिशन अपोजिट साइड अटॅक. OH मायनस हा क्लोरीन इन द फॉर्म ऑफ Cl मायनस बाहेर. तो OH मायनस NaOH मधून आला होता फ्यूज्ड ड्रास्टिक कंडिशन पुन्हा रिपीट केलं मी. आणि त्यामुळे इथं SN2 रिॲक्शन झाली. SN2 रिॲक्शन झाली. OH मायनस त्याची इलेक्ट्रॉन पेअर घेऊन आला म्हणून त्या मोमेंटला म्हणून तो एरो सोयीसाठी. आणि प्लस प्लस NaCl. बट इट इज ॲसिड म्हणजे फिनॉल तयार झाला बट इट इज ॲसिड अँड लार्ज अमाऊंट ऑफ NaOH इज प्रेझेंट. म्हणजे याचं परत न्यूट्रलायझेशन होणार, इमिजिएट न्यूट्रलायझेशन होणार. इमिजिएट न्यूट्रलायझेशन होणार. बघा पहिला लिहिलेलं आपल्या नोट्समध्ये पण हे आहे मी देणार. पण ह्या स्टेप्स बघा समजून घ्या. केमिस्ट्री फिनॉल फिनॉल तयार झाला SN2 रिॲक्शन हे माहीत पाहिजे. नेट रिॲक्शन मनाची नंतर लिहा गरज असेल तेव्हा बोर्डची परीक्षा वगैरे किंवा MCQमध्ये मग पटपट सोडवताना. फ्यूज NaOH मधला सेकंड मॉलिक्यूल नॉन न्यूट्रलायझेशन विल टेक प्लेस. आणि मग काय झालं ॲसिडिक हायड्रोजन अँड OH मायनस आयन्स याच्यामधलं सेकंड मॉलिक्यूल वॉटर अँड सॉल्ट. आणि मग काय तयार झालं बघा की हा सोडियम फिनॉक्साईड तयार झाला प्लस वॉटर. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये असं झालं ज्याला पहिली स्टेप का म्हणतो आहे कारण आफ्टर दिस वी हॅव टू ॲसिडिफाईड म्हणजे कंडिशनच बदलल्या. त्याच्यामध्ये डायल्यूट HCl टाकलं नंतर हे झाल्यानंतर दोन्ही स्टेप्स म्हणजे पहिल्या स्टेपच्या ह्या दोन सब स्टेप्स म्हणूया. पहिल्या स्टेपमध्ये फ्रॉम फ्यूज NaOH अंडर ड्रास्टिक कंडिशन OH मायनस आयन अटॅक्स SN2 आणि हे लार्ज अमाऊंट ऑफ NaOH असल्यामुळं दिस इज ॲसिड फिनॉल इज ॲसिड. सो इमिजिएटली इट गेट्स न्यूट्रलाइज्ड. हे न्यूट्रलायझेशन झालं. ओके म्हणजे हा तयार झाला मूळ फिनॉल फिनॉक्साईड आयन म्हणजे इथं सोडियम फिनॉक्साईड. आणि आम्हाला जर फिनॉल तयार करायचं आहे मग सोडियम फिनॉक्साईड इथं पहिली स्टेप संपली. म्हणजे त्याच्या दोन सब स्टेप्स इथं पहिली स्टेप संपली. आता सोयीसाठी बघा रिपीट झालं त्यामुळे तुम्हाला कळेल. आणि मग सोडियम फिनॉक्साईड इन दिस मिक्सचर लार्ज अमाऊंट ऑफ डायल्यूट HCl इज ॲडेड. म्हणजे किती लार्ज अमाऊंट पाहिजे तर इकडं पहिली स्टेप SN2 सेकंड स्टेप म्हणजे पहिल्या स्टेपमधली सब स्टेप पहिली सब स्टेप SN2 फिनॉल तयार झाले. इमिजिएटली सेकंड सब स्टेप न्यूट्रलायझेशन. हे झाल्यानंतर पण काही NaOH शिल्लक असतील. दोज NaOH विल गेट न्यूट्रलाइज्ड फर्स्ट बाय HCl. आणि मग एक्स्ट्राचे जे शिल्लक असलेले त्याला म्हणायचं म्हणजे रिॲक्टेड विथ डायल्यूट HCl नाही ॲसिडिफाय होऊपर्यंत HCl टाकायचं सेकंड स्टेपला. पहिली स्टेप झाल्यानंतर म्हणजे दोन्ही सब स्टेप झाल्यानंतर आधीच टाकलं तर HCl NaOH ची रिॲक्शन होणार हे तसेच राहते. मग मगाशी मी जसं लिहिलं होतं ते ॲसिडिफाईड फ्री H+ आयन्स आणि फिनॉक्साईड आयन आणि फ्री H+ आयन्स फ्री फॉर्ममध्ये राहू शकत नाही. म्हणजेच फिनॉल इज वीक ॲसिड. याचा अर्थच 10, 15, 20 हजार असतील फिनॉल तर H+ फ्री फॉर्ममध्ये 2-4 म्हणजे साध्या आकड्यात समजण्यासाठी. नाव इन द सेकंड स्टेप दिस फिनॉक्साईड आयन नाही का हा फिनॉक्साईड आयन हा बाजूला Na+ विथ
डायरेक्ट HCl म्हणजे लार्ज अमाऊंट ऑफ फ्री H प्लस आयन्स, वॉटर, Cl मायनस आयन्स आहेत. म्हणजे मी इथं H प्लस आयन्स लिहिले, बाजूला Cl मायनस आयन्स आहे. तर काय तयार होईल? फिनॉल. बघा, कारण फिनॉक्साईड आयन अँड H प्लस ते वीक ॲसिड म्हणजे त्याचा कॉन्ज्युगेट बेस व्हेरी स्ट्रॉंग, फिनॉल होणारच. फिनॉल प्लस NaC हे असं माहिती पाहिजे. आणि मग कुठला हा पॉईंट आणि आधीचा टॉपिक किंवा पुढचा टॉपिक असं मिक्स होऊन जेव्हा क्वेश्चन येतात तेव्हा मग नाही गोंधळ होत. आणि मग आपण त्यानिमित्ताने परत रिव्हिजनला एक संधी मिळते हा करता करता की क्लोरोबेन्झीन एक एक्झाम्पल आहे ॲक्च्युली. एसेंट रिॲक्शन्स SN1 SN2 बघितले त्यावेळेला. तर एसेंट रिॲक्शन्स ऑफ फ्लोरोबेन्झीन आर डिफिकल्ट. ऑनली स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल ड्रास्टिक कंडिशन विल टेक प्लेस. ते इथं आहे ॲक्च्युली. आता त्यानिमित्ताने त्याची आठवण झाली आणि मग लिहिताना कुठं पुस्तकामध्ये डायरेक्ट लिहिलं असेल आणि मग डायरेक्ट सेकंड स्टेप दाखवली असेल तर गोंधळ व्हायचं कारण नाही. लक्षात आलं. तर असं समजून घ्यायचं. फर्स्ट स्टेप इज SN2 OH मायनस आयन्स अटॅक, SN2 रिॲक्शन, ड्रास्टिक कंडिशन, फिनॉक्साईड आयन, फिनॉल तयार झाला. इमिजिएटली लार्ज अमाऊंट ऑफ NaOH आर प्रेझेंट, फ्यूजवाले न्यूट्रलायझेशन होणार आणि आम्हाला फिनॉलला द्यायचं. मग न्यूट्रलायझेशन झाल्यानंतर समजा आम्ही गप्प बसलो तर हाच प्रोडक्ट आमचा. अँड देन फायनली हे सगळं झाल्यानंतर डायल्यूट HCl इन एक्सेस म्हणतात, पण ॲसिडिफाईड विथ दॅट वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण का हे अनरिॲक्टेड शिल्लक असलेले NaOH सगळे रिॲक्ट व्हायला पाहिजेत. अँड एक्स्ट्रा HCl त्यांच्यामुळं हा फिनॉक्साईड आयन अँड H प्लस आयन्स फ्रॉम डायल्यूट HCl आणि अशा प्रकारे दिस इज हाऊ वी गेट फिनॉल. तर रिॲक्शन आहे. आणि मगाशी मी सुरुवातीला सांगितलं, परत जाऊन बघा. लिहिताना नॉर्मली बुक्समध्ये पण बघा आणि त्यामुळं नोट्समध्ये पण त्याप्रमाणे होतं. पण शिकवताना आपण आणि नंतर थोडंसं लिहिलेलं असतं ते असं व्यवस्थित शिकायचं असतं. तर फिनॉलच्या टाईपकडे जात असताना तुम्ही याच्या आधीचा अल्कोहोलचा पार्ट अनेकांनी बघितलेला नाही. कारण बघा यूट्यूबवरती आणखी एक मी सांगून ठेवतो की जे लाईव्ह करायचं एका ठराविक वेळेत ते प्रयत्न चाललेले आहेत. आधी पण चालू होते, पण काही टेक्निकल गोष्टी कसं होईल काय जरा बघायला लागतं रिसर्च करून म्हणून. पण तोपर्यंत हे चालू आहे. हे अनेकजण बघत नाही आहेत कारण मी तो यूट्यूबचा डेटा सगळा तो ॲनालिसिस करून बघितला. काही लेक्चर्सला तर 150 व्ह्यूज दिसतात आणि मग त्याचं ॲनालिसिस करून बघितलं तर माझे समजा की 50 असतील तर 50पैकी 35 व्हिडिओज हे एज 25 to 45 मधले लोकांनी बघितलेले आहेत. म्हणजे कोणी पालक किंवा आमचे जुने कोण स्टुडंट आहेत त्यांनी बघितलेले आहेत असं दिसतं त्याच्यामध्ये. तुम्ही माझे जे स्टुडंट आहेत युनिक अकॅडमीचे ते कोण 25 to 45 मध्ये नाही आहे कोण. ते मला जरा गंमतच वाटली खरं. म्हणजे असं करू नका. आधीचे सगळे व्हिडिओज बघा आणि बघून कुणी पण मित्रांना वगैरे आपले भाऊ असतील सांगली, मिरज, दिल्ली, मुंबई, अमेरिका द्या पाठवून लिंक्स बघू देत सगळे संधी त्यानिमित्ताने. परत असं कुठं मिळणार आहे. आणि ते पुन्हा पुन्हा बघा. आणि मग आता हा स्पीड वाढवावा लागतो. आता लेक्चर असतं तर आत्तापर्यंत रुटीन जर हे नसतं पूर्ण तर हा टॉपिक संपला असता. उलटं व्हिडिओमध्ये तुम्हाला टप्प्याटप्प्याने जरा स्लो चाललं आहे असू दे, आपण ते नंतर भरून काढू. हे सुद्धा थोडक्यात रिव्हिजन करणार. पण असं करू नका. लाईव्ह असल्यासारखं फार लवकर ते लाईव्ह आम्ही करणार आहोत. आणि लॉकडाऊनमुळे वगैरे अडचणी येतात म्हणून थोडा इकडे तिकडे वेळ लागतो आहे. पण तुम्ही त्याप्रमाणे करा ना. ओके. आणि मग मुद्दाम आज एवढंच लेक्चर मला आज मी इथं जरा ॲडजस्टमेंट परत करायला लागते. तो माझा मोबाईल त्याचं डिस्टन्स म्हटलं एखादं एक्झाम्पल घेऊन जरा प्रयोग करून बघूया. आणि मग त्यातले बारकावे हे मी सांगितलं आणि याचा नोट्स ती पण टाकतो मी थोड्या वेळानंतर व्हॉट्सअपच्या ग्रुपवर. आणि हे सगळं फिनॉलचं बघून घ्या. आणि बघा ना की याच्यामधली जी केमिस्ट्री आहे बेसिकली ती पूर्वी आपण जी बघितलेली केमिस्ट्री त्याला मॅच होते. त्यामुळे सोपं जात नाही का. तर हा व्हिडिओ म्हणजे आता फिनॉलचं सुरू झालं. आता फिनॉलचं तर सायमल्टेनियसली तुम्ही बघा, नाही तर सोपं असून तुम्हाला ते अवघड वाटायला लागेल. असं करू नका. आणि याच्या आधीचं जे काय अल्कोहोलचं मेन शिकवलं आहे आणि सोपं आहे ते मागं ठेवलं आहे ते असं जाता जाता होऊन जाईल रेग्युलर लेक्चरमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये सुद्धा ते कवर करता येईल. महत्त्वाचं जे बेसिक आहे
आणि जे मागच्या गोष्टी बेसिक आणि आत्ताचा टॉपिक आणि पुढं लागणार अशा सगळ्या गोष्टी आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि हे किती इंटरेस्टिंग आहे बघा तुम्ही. ओके, बघा हे जनरल मुद्दाम मला बोलायला लागलं. काय हरकत नाही. फिनॉल फ्रॉम क्लोरोबेन्झिन अभ्यास करा. उद्या पुढचं लेक्चर आता उद्यापासून जरा जास्त घेणार आणि फास्ट घेणार. थँक्यू.